नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रशांत निकम. आज महाशिवरात्रीच्या सर्वांना शुभेच्छा. आजचा आपला विषय तुमच्या थंबनेलवरून लक्षात आलाच असेल. हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी, भारत केसरी, सह्याद्री केसरी, घाटाचा राजा, आपल्या सर्वांचा लाडका मन्याभाई राजूशेठ जवळेकर, तालुका खेड, जिल्हा पुणे, वापगाव येथील मन्या, ज्याची दहाड घाटामध्ये वाघासारखी होती मित्रांनो. त्याला पाहण्यासाठी लोक खूप दूर दूरवरून यायचे. आज बरोबर 26/2/2025 रोजी त्याला 1 वर्ष पूर्ण झाले. आज त्याचं प्रथम वर्ष पुण्यस्मरण आहे. परंतु महाशिवरात्रीच्या दिवशी काही कार्यक्रम ठेवायचा नाही म्हणून त्यांनी पुढच्या 1.5 महिन्यानंतर जो काय असेल तो खूप मोठा कार्यक्रम या ठिकाणी ते आयोजित करणार आहे असं त्या ठिकाणी राजू शेटने सांगितलं. मित्रांनो, मन्याचं वैशिष्ट्य म्हणजे मन्या एक वादळ होतं, घाटाचं वादळ. तो विजय शेठ फुलगाव यांच्या दावणीवरून ज्यावेळेस राजू शेठकडे आला त्यावेळी जर तुम्ही त्याच्या मन्याच्या बक्षिसांची जर संख्या पाहिली तर खूपच जबरदस्त होती. आपण पाहूया मन्याने काय काय बक्षिस जिंकलेले त्या ठिकाणी. मित्रांनो, टू व्हीलर जर म्हणाल तर 100 पेक्षा जास्त टू व्हीलर, 50 पेक्षा जास्त बुलेट, 3 बोलेरो, 1 स्कॉर्पिओ, 1 थार, 1 JCB, 2 पिकअप, 3 ट्रॅक्टर, 100 ग्रॅम गोल्ड, कमीत कमी 1 करोड रुपये कॅश, भारत केसरीचा किताब, सप्त हिंद केसरी, महाराष्ट्र केसरीचा किताब, सह्याद्री केसरी आणि अनेक काही मानांकन या ठिकाणी मन्याच्या नावावरती आहेत मित्रांनो. हे पहा, राजूशेठ जवळेकर हे मन्याचे मालक. अगदी लहान मुलासारखा या ठिकाणी मन्याला जपला होता त्यांनी. आणि मन्याच्या ज्या सर्व विधी आहेत, जशा एखाद्या माणसाच्या विधी करतात, जशा क्रियाविधी वगैरे सर्व त्यांनी त्या पद्धतीने या ठिकाणी पार केलेल्या आहेत. असं अफाट प्रेम असणारं खेड तालुक्याचं पूर्ण महाराष्ट्राचं प्रेम होतं या ठिकाणी मन्यावरती. असा मन्या हरपून आपल्याला 1 वर्ष झाले मित्रांनो. असा नंदी पुन्हा होणे नाही असा आपला हा मन्या होता. मन्याच्या दावणीला कमीत कमी 18 ते 20 बैल होती, पण मन्या त्यांच्यात सगळ्यात टॉपचा नंदी होता. हे 5 मन्याची जी समाधी आहे त्या ठिकाणी खूप अशी सजावट केलेली आहे मित्रांनो. पुढे 1.5 महिना ढकललेला आहे. तारीख काही त्याची फिक्स नाहीये, परंतु आज या ठिकाणी त्याची समाधी खुली केलेली होती 2 दिवस दर्शनासाठी. असा आपला मन्याभाई, सर्वांचा आवडता, प्रियता. त्याचबरोबर मित्रांनो, मन्याचा शेवटचा घाट म्हणजे देहूचा घाट होता. कारण आदल्या एका घाटामध्ये त्याला लागलं होतं. त्यानंतर 10-15 दिवसांनी मन्याला देहूच्या घाटातही पळवलं होतं. त्यावेळेस मात्र मन्या जो थांबला, तब्बल 18 वर्ष पळणारा हा मन्या एक चित्ता होता मित्रांनो, एक वाघ होता. मन्यासारखा नंदी कुठलाही आज 18 वर्ष पळू शकत नव्हता. तो तब्बल 18 वर्ष पळत होता मित्रांनो. आणि 19व्या वर्षी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. देहूचा जो शेवटचा घाट संपला त्यानंतर मन्या सुद्धा आपल्या सर्वांना सोडून गेला मित्रांनो. परमेश्वर मन्याच्या आत्म्याला शांती देव आणि मन्यासारखे नंदी असे घडो. आज बघा तुम्ही, महाशिवरात्र आहे आणि त्याचं प्रथम पुण्यस्मरण आहे. मन्या ज्या दिवशी गेला मागच्या 26/2/24 त्या दिवशी सोमवार होता आणि आज योगायोगाने बघा आज महाशिवरात्र आहे. म्हणजे तो खरोखर महादेवाचा नंदी होता आणि अफलातून होता. त्याच्यावरती परमेश्वराचा हातच होता मित्रांनो डोक्यावरती. धिप्पाळ असा नंदी, त्याला पाहिलं की नुसतं वाघासारखी धाड असायची. कुठलाही बैल त्याला पुरत नव्हता मित्रांनो. असा हा मन्याभाई होता मित्रांनो. म्हणून आज सर्व महाराष्ट्राला मन्याच्या आठवणी झाल्या आणि सर्व मन्या फॅन्सला सुद्धा माझी विनंती आहे की मन्याला सर्वांनी प्रथम पुण्यस्मरणा दिवशी प्रत्येकाने आपापल्या वतीने सदिच्छा किंवा त्याच्या आत्म्याला शांती लाभो अशी त्याच्यासाठी प्रार्थना करा. आणि असे नंदी जन्माला येऊ मित्रांनो, असे नंदी घडोत महाराष्ट्रात, हीच परमेश्वर चरणी प्रार्थना. व्हिडिओ जर आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बैलगाडा शर्यत.